ज्येष्ठ कन्नड साहित्यिक पद्मभूषण एस.एल. भैरप्पा यांचं आज म्हैसूर इथं वार्धक्यानं निधन झालं। ते 94 वर्षांचे होते। भारतीय धर्मशास्त्र, इतिहास, तत्त्वज्ञान यांचा सखोल अभ्यास करून त्यांनी कादंबरी रूपात लिहिलेली अनेक पुस्तकं सुप्रसिद्ध आहेत। त्यांच्या बहुतांश पुस्तकांचे भारतीय तसंच परदेशी भाषांमध्येही अनुवाद झाले आहेत। महाभारतावर भाष्य करणारं पर्व, रामायणावर भाष्य करणारं उत्तराकांड, भारतीय समाजकारणावरचं आवरण, वंशवृक्ष, दाटू अशा त्यांच्या कादंबऱ्या याच्या अनेक आवृत्त्या प्रकाशित झाल्या आहेत। दाटू कादंबरीसाठी त्यांना साहित्य अकादमी पुरस्कारही मिळाला होता। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भैरप्पा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे। भारताच्या आत्म्याला आणि विवेकाला जागं ठेवणारा मोठा विचारवंत आपण गमावला आहे, असं पंतप्रधानांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे। भैरप्पा यांनी केवळ कन्नडच नाही तर देशभरातल्या साहित्यात मोठी भर घातली, ज्याचा प्रभाव तुमच्या अनेक पिढ्यांवर राहणार आहे, असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे।